बीडच्या मांडेकेल शिवारामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे ज्वारी पिकाचं मोठं नुकसान झालं। काल अचानक पावसामुळे ज्वारी पिकाला फटका बसला असून उभं पीक हे आडवं झालंय। त्याबरोबरच काही ठिकाणी कडसांना पाणी लागलंय आणि त्यामुळे ज्वारीचं उत्पादन घटण्याची शक्यता वर्तवण्यात येते। प्रशासनानं तात्काळ पंचनामा करून तात्काळ आर्थिक मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। आधीच उत्पादन खर्च वाढलेला असताना अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे मोठा आर्थिक फटका बसण्याचं शेतकऱ्यांनी सांगितलंय। लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील काही भागामध्ये तर निलंगा तालुक्यातील लिंबाळा परिसरामध्ये सोमवारी दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली। तर जिल्ह्यातील औसा, अहमदपूर आणि उदगीर तालुक्यातील काही भागामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस झाला। पावसामुळे आंबा पिकासह गहू, हरभरा आणि ज्वारी या रब्बी पिकांचं काही प्रमाणामध्ये नुकसान झालंय। तर उदगीर तालुक्यातील वायगावमध्ये शेतामध्ये काम करत असताना अंगावरती वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झालाय। गारपीट अशी झाली की हरभरा आणि ज्वारी आणि आंबा आणि कांदा आणि गहू फार नुकसानीचा बारे आहे। आता अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे गहू, ज्वारी आणि हरभरा ह्या पिकाचं अतोनात नुकसान झालेलं आहे। त्याचबरोबर आमच्या आंब्याला लागलेला मोहर आणि छोटे छोटे लागलेले आंबे पूर्ण नुकसान झालेले आहेत। गहू काढण्याला आलेला आहे, ज्वारी काढण्याला आलेली आहे, आंब्याला मोहर छोटे छोटे आंबे लागलेले प्रचंड नुकसान झालेलं आहे। आता सध्याच्या घडीला बघायला तर शेतकऱ्याचा गहू आणि ज्वारी नगदी काढायला आलेले आहे आणि हरभरा तर पूर्ण काढलेलं रानामध्ये पार त्या वाऱ्यानं हिती हिसकून गेलेलं आहे। सगळं वारा आणि पाऊस सोबतच आला, त्याच्यामुळं ज्वारीचं, हरभऱ्याचं आणि गव्हाचं आणि त्याचबरोबर आंब्याचं अतोनात नुकसान झालेलं आहे। ह्याच्यावर प्रशासनानं आमचा काहीतरी शेतकऱ्याचा गारपीट बी झालेली आहे, तर प्रशासनानं ह्याच्यावर आमच्यावर काहीतरी विचार करावा अशी आमची विनंती आहे प्रशासनाला। लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील अंधोरी आणि किनगाव भागामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली। या तुफान पावसामुळे हरभरा आणि इतर रब्बी पिकं ही जमीनदोस्त झालेली असून आंब्याच्या भागांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। वाऱ्यामुळे आंब्याची झाडं ही उन्मळून पडलेली असून भविष्यातील उत्पादनावरती परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जाते। त्याबरोबरच काढणीच्या अवस्थेतील हरभरा भिजल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला मोठा फटका बसणार आहे। वारा पण आणि पाऊस पण आहे नाही। नांदेड जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। या पावसाचा फटका हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांना बसलाय। रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा ही पिकं पाण्याखाली बुडालेली असून शेतामध्ये पाणी साचलंय। त्याबरोबरच शेतकऱ्यांनी कापून ठेवलेला हरभरा भिजल्यामुळे शेतकरी हे हवालदिल झालेत। गहू फार किती नुकसान झालं, चणा कापून ठेवला, गहू आडवा पडला, बांधून घेतलं ना मला पुण्याचा गहू गेल्या वर्षी दिसतो लागली। धाराशिवमध्ये सलग 2 दिवस अवकाळी पाऊस झाला। या पावसामुळे बागेतच द्राक्ष सडण्याची भीती निर्माण झाली आणि त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटामध्ये सापडलेला असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची मागणी केली आहे। धाराशिवमधील द्राक्षाचे गाव असलेल्या कौडगाव इथून द्राक्ष शेतीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अप्पासाहेब शेळके यांनी। पाहूयात। गेल्या 3 ते 4 दिवसापासून असणारं ढगाळ वातावरण आणि सुरू झालेला अवकाळी पाऊस यामुळं द्राक्ष उत्पादक जे शेतकरी आहेत त्यांच्यासमोर नवं संकट उभा राहिलेलं आहे। द्राक्ष बागा यावर्षी अतिरिक्त पावसामुळं पहिल्यांदाच कमी उत्पादन लागलेलं आणि त्यानंतर आता या अवकाळी पावसामुळं पुन्हा एकदा नवं संकट आहे। द्राक्ष उत्पादक शेतकरी आपल्यासोबत आहेत। गेल्या 2-3 दिवसापासून वातावरणातला बदल आहे आणि पाऊसही रात्री अवकाळी काही प्रमाणात झाला।
काय याचा फटका आहे? ही काय जो रात्रीचा अवकाळी पाऊस झाला त्या पावसामध्ये अशा प्रकारचं क्रॅकिंग झालेलं आहे आणि हे क्रॅकिंग झाल्यानंतर मण्यामध्ये काय होतं, सडण्याचं प्रमाण वाढतं आणि सडल्यानंतर हा घड हा पूर्णपणे खराब होऊन जातो. आणि जे काय मार्केट आहे आपल्याला, जे काय हार्वेस्टिंग करताना परत जो काय लांबचं मार्केट असेल 3 दिवसाचं 4 दिवसाचं, तिथंपर्यंत हा माल पोहोचत नाही. ह्यामुळे शेतकऱ्याचं पूर्णपणे नुकसान होतं. कशा पद्धतीनं फटका बसतो? हे बघा, ह्या वर्षी जवळपास 100 रुपये ते 110 रुपये किलोचा भाव आहे. साधारणतः 8 टन 10 टन असा एकरी माल व्हायलेला आहे. जवळपास शेतकऱ्यांचं मिनिमममध्ये जर विचार करायला गेलं तर 8 ते 10 लाखाचं एकरी नुकसान आहे. आणि एवढं जर नुकसान वर्षभर कष्ट करून पैसे खर्च करून जर होत असेल तर शेतकरी पूर्णपणे अडचणीमध्ये येणार आहे. ह्या वर्षीचं उत्पादन आहे 40% आणि त्याच्यात आता ह्या पावसामुळं अजून त्याच्यात नुकसानीची भर पडणार आहे. त्याच्यामुळं शेतकरी सध्या प्रचंड मानसिक तणावात आहे. सरकारने ह्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी आमची मागणी आहे. जे द्राक्ष उत्पादक शेतकरी आहेत त्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागतोय. अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव. नागपूरमध्ये झालेल्या अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना जोरदार फटका बसला. कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये उघड्यावरती ठेवलेली शेकडो धान्याची पोती या पावसामुळे भिजलेली आहेत. यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसलाय. दक्षिण सोलापूर तालुक्यातील सादेपूर, निंबर्गी, विंचूर, कुसूर, खानापूर, तेलगाव या परिसरामध्ये अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हा मातीमोल झालाय. कलिंगड, गहू, ज्वारी, कांदा आणि द्राक्ष या पिकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालंय. विशेषतः द्राक्ष बागांना फटका बसलेला असून मोठा आर्थिक फटका शेतकऱ्याला बसणार आहे. एकीकडे खत बियाणांच्या वाढलेल्या किमती तर दुसरीकडे निसर्गाने दिलेला धोका यामुळे शेतकऱ्यांवरती दुहेरी संकट ओढवलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.